तिला शरीर सुखाची मागणी करायचा, पण तिचा त्याला कायम नकार असायचा. वारंवार तो तिला अनैतिक संबंधांसाठी विनंती करत होता, पण तिचा नकार होकारात बदलला नाही. नात्यानं तो तिचा भाचा लागायचा, ती त्याची मामी. एका दिवशी संधी साधून तो मामीच्या घरी गेला. नेहमीसारखा दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने मामीवर चाकूने सपासप वार केले. तिला संपवलं. नंतर स्वतःवरही वार केले. तसंच मामीची हत्या आपण नाही तर दुसऱ्याने केलीये, माझ्यावरही हल्ला केलाय असा बनाव त्यानं यावेळी केला. नाशिक रोडच्या सामन गावात ही धक्कादायक घटना घडलीय. मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे क्रांती बनेरिया, तर आरोपीचं नाव आहे अभिषेक सिंग. एकतर्फी प्रेमातून 6 मार्च रोजी अभिषेकनं क्रांतीची चाकूनं वार करून हत्या केलीय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. क्रांती आणि तिचा नवरा दोघं पाणीपुरीचा ठेला चालवायचे. आर्थिक परिस्थिती बेताची होती. गेल्या 7-8 महिन्यांपासून अभिषेक मामाच्या घरी येऊन जाऊन होता. अशातच त्याचा चक्क आपल्या मामीवरच जीव जडला. वारंवार तो तिला शरीर सुखाची मागणी करायचा. क्रांतीचा या सगळ्याला तीव्र विरोध होता. दोघांमध्ये यावरून अनेकदा वादही झाले. सततच्या नकाराला कंटाळून त्यानं तिला संपवण्याचं ठरवलं. पद्धतशीरपणे त्याने मामीच्या मर्डरचा कट रचला. अभिषेक मामीच्या घरी गेला. घरी कुणीही नव्हतं. याचाच फायदा घेत त्याने क्रांतीवर सपासप वार केले. क्रांती रक्तबंबाळ झाली. वेदनेनं किंचाळू रडू लागली. पण नराधम एवढ्यावर थांबला नाही. अभिषेकनं क्रांतीला संपवलं. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार केले. त्याच्या गळ्याभोवती काही जखमा झाल्यात. कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं मामी आणि माझ्यावर हल्ला केला असा बनाव अभिषेकनं रचला. क्रांतीचे पती सुदाम यांनी पोलिसात तक्रार केलीय. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी पोलिसांना अभिषेकवरच संशय आला. आणि आम्ही तिला तिथं फुटेजमध्ये ना बघितलं की 6:30 वाजता. लक्षात कसं आलं, शेजारी बोलता येत आणि तो ओरडा झाला. त्याला ती शेजारची पाटील म्हणून मॅडम बाई आहे, बाजूची पाटील बाई, ज्या नवऱ्याला जाऊन सांगितलं, जे तिथं गाडा लावतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.